उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू, दिवंगत अजितदादांची उणीव आणि पवार कुटुंबातील आनंदाचा सोहळा। राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या साखरपुड्याचा समारंभ पुण्यात अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडलाय। या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली। मात्र या आनंदाच्या क्षणी अजितदादांची अनुपस्थिती प्रत्येकाला जाणवली। पाहूया सविस्तर वृत्त। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे सुपुत्र राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा कायनात दारा यांच्यासोबतचा साखरपुडा मंगळवारी 29 जुलै 2026 रोजी पुण्यातील द रिट्स कार्लटन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलाय। हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणात आयोजित करण्यात आला होता। मोजके नातेवाईक, जवळचे मित्र आणि निवडक निमंत्रित यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्य या आनंदाच्या क्षणाचे साथीदार ठरले। मात्र या आनंदाच्या वातावरणात दिवंगत अजितदादांची उणीव प्रत्येकाच्या मनात प्रकर्षाने जाणवत होती। कार्यक्रमातील काही छायाचित्रांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं दिसून आलंय। आपल्या जीवनसाथीच्या आठवणींनी त्या भावूक झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली। या साखरपुडा समारंभाला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या। कायनात दारा या मूळच्या पंजाबमधील चंदीगड येथील असून सध्या त्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत। त्यांनी दिल्लीतील द ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर लंडनमधील प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अर्थातच LSE यामधून उच्च शिक्षण घेतलंय। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्रजी वृत्तवाहिनी NDTV मध्ये आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केलंय। पत्रकारितेतील अनुभव घेतल्यानंतर ते आता आपल्या कौटुंबिक रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायात सक्रिय भूमिका बजावत आहेत। कायनात दारा यांचे पवार कुटुंबियांशी अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं सांगितलं जातं। यापूर्वीही त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत। काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात दारा यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात एकत्र दर्शन घेतलं होतं। त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या। अखेर त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत दोघांचा साखरपुडा पार पडला आहे। दरम्यान पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाह सोहळा 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे पार पडणार असून या विवाह सोहळ्याकडे राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचं लक्ष लागलंय। पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात साखरपुड्याने झाली आहे। आनंदाच्या या क्षणी दिवंगत अजितदादांची आठवण प्रत्येकाच्या मनात होती, तर सुनेत्रा पवार यांच्या भावूक क्षणांनी या सोहळ्याला एक वेगळी भावनिक किनार मिळाली।